आज आपण घेणार आहोत मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन, जे की आपण डेली घेतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे एमसीक्यूज कव्हर करणार आहोत ऑलमोस्ट, जे की एक्सपेक्टेड आहेत, आणि अजूनही जे एक्सपेक्टेड असतील ते अदामधात मी क्वेश्चन सांगणार आहेत. तर व्हिडिओला एक सेकंडही स्किप करू नका आणि रिमाइंड करून घ्या की स्किप केल्यानंतर तुम्हाला मार्क्स डिडक्ट होण्याचे चान्सेस आहेत. तर स्किप केल्याने मार्क्स डिडक्ट करण्यापेक्षा तुम्ही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन करणार आहोत आम्ही आज. तर जेही क्वेश्चन आहेत ते नोट करून घ्या, नोटबुक घ्या, पेन घ्या, सोबत ठेवा आणि क्वेश्चन्सला नोट करत जा कोणत्या क्वेश्चनचा कोणता आन्सर आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ज्यांना कुणाला अजूनही व्हॉट्सअप चॅनल मिळालं नसेल, ज्यांना नवीन अपडेट्स पाहिजे असतील आणि किंवा नवीन क्वेश्चन पाहिजे असतील, त्यांनी आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण व्हॉट्सअप ग्रुपला खूप सारे एमसीक्यूज किंवा जेही MS नर्सिंग बद्दलचे अपडेट्स आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपला देण्यात येतील. तर आता जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल. जॉईन करा, स्मार्ट स्टडी करा. आज आहे डे 6. तर ज्यांनी कुणी बघितलं नसतील बाकीचे डे 1 पासून डे 5 पर्यंतचे व्हिडिओज, त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि सगळे व्हिडिओज बघून घ्या, सगळे क्वेश्चन्स बघून घ्या, कारण हेच क्वेश्चन तुम्हाला 20 पैकी 20 मार्क आणून देणार आहेत नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये. आणि जेही 3 शिफ्टचे क्वेश्चन पेपर आहेत ते पूर्ण 3 क्वेश्चन पेपर ह्याच व्हिडिओज मधून आणि ह्याच क्वेश्चन पेपर मधून येणार आहेत. तर तुम्ही सगळे जॉईन करा आमच्या ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला आणि स्टे राहा आमच्या ड्रीम अचिव्हर्स सोबत. तर चला आजचे व्हिडिओ सुरू करूया आणि आजचा पहिला क्वेश्चन बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे, द करेक्ट अँगल ऑफ फॉर सबक्युटानियस इंजेक्शन इज. तर पहिला क्वेश्चन मध्ये काय विचारलं गेलंय, तर सबक्युटानियस इंजेक्शन कसं दिलं जाते आणि ते किती डिग्रीला राहते. आता सबक्युटानियस हे फॅट मध्ये दिलं जाते आणि जे फॅट मध्ये दिल्यामुळे काय होत असते, तर फॅट मध्ये इंजेक्शन ते प्रोव्हाइड होत असते, ना की मसल्स मध्ये. आणि IM जे इंजेक्शन आहे ते 90 डिग्री मसल्स मध्ये दिले जाते. तर सबक्युटानियस इंजेक्शन किती डिग्री दिले जात असेल, तर ऑप्शन बघा. पहिला 15 डिग्री, दुसरा 45 डिग्री, तिसरा 90 डिग्री आणि चौथा आहे 30 डिग्री. तर करेक्ट ऑप्शन येईल बी, 45 डिग्री. कारण जे आपण सबक्युटानियस इंजेक्शन देतो फॅट मध्ये देत असतो, त्यामुळे सबक्युटानियस हे 45 डिग्री दिले जात असते इंजेक्शन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, स्पिग्नोमॅनोमीटर इज युज्ड विथ विच अदर इन्स्ट्रुमेंट. आता स्पिग्नोमॅनोमीटर म्हणजे काय, तर स्पिग्नोमॅनोमीटर म्हणजेच बीपी मशीन त्याला म्हणलं जाते स्पिग्नोमॅनोमीटर. आता बीपी मशीन कशासाठी यूज होते, तर बीपी मेजर करण्यासाठी, ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी यूज होते बीपी मशीन. त्याचंच नाव आहे स्पिग्नोमॅनोमीटर. त्या स्पिग्नोमॅनोमीटर सोबत दुसरा इन्स्ट्रुमेंट कोणतं लागते, जे की आपले ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी हेल्प करते. तर पहिला ऑप्शन बघा थर्मामीटर, दुसरा आहे स्टेथोस्कोप, तिसरा आहे हॅमर आणि चौथा आहे टॉर्च. थर्मामीटर कशासाठी यूज होते, तर ते टेम्परेचर मोजण्यासाठी यूज होते. आणि सेकंड बघा स्टेथोस्कोप, ते साऊंड ऐकण्यासाठी यूज होते. हॅमर हे जेव्हा आपले ऑर्थोलॉजिकल म्हणजे आपले जेव्हा हाड वगैरे मोडले असतील त्या वेळेवर सेन्सेशन किती आहे ते चेक करण्यासाठी यूज केलं जाते. आणि लास्ट डी टॉर्च, हे कशासाठी यूज होते, तर ते आपण वेन फाइंडर म्हणून सुद्धा यूज होते, किंवा नॉर्मली काहीतरी आपले इंटरनल ऑर्गन मध्ये काहीतरी बघायचं असेल टॉर्च कॅमेरा थ्रू, तेव्हा यूज होत असते. तर करेक्ट ऑप्शन आहे बी, स्टेथोस्कोप. कारण स्पिग्नोमॅनोमीटर आपण बीपी मशीन हँड कप लावलं, त्याच्यानंतर कपनी पंप केलं, त्याच्यानंतर बल्बनी पंप केलं, तर ते साऊंड ऐकण्यासाठी, बीपी जे ब्लड प्रेशरचं साऊंड आहे ब्लडचं, ते ऐकण्यासाठी स्टेथोस्कोपचा यूज केला जाते. म्हणून करेक्ट आन्सर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा 53 म्हणजे 153, कोल्ड अप्लिकेशन आईस पॅक इज युज्ड फॉर. तर आईस पॅक, कोल्ड अप्लिकेशन आता तुम्हाला माहित असतील, कोल्ड अप्लिकेशन आणि हॉट अप्लिकेशन ते कशासाठी यूज होतं. तर हॉट अप्लिकेशन कशासाठी यूज होतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि कोल्ड अप्लिकेशन आता बघूया. तर कोल्ड अप्लिकेशन यूज होते, पहिला ऑप्शन बघा इन्क्रीज ब्लिडिंग, दुसरा आहे रिड्यूस स्वेलिंग अँड पेन, तिसरा आहे वार्म द बॉडी आणि चौथा आहे डिक्रीज ब्लड फ्लो. तर कोल्ड अप्लिकेशन करेक्ट ऑप्शन आहे रिड्यूस स्वेलिंग आणि पेन. तर कसं होते, तर कोल्ड अप्लिकेशन अप्लाय केलं त्याच्यानंतर जे ब्लड वेसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात आणि त्याच्यामुळे स्वेलिंग आणि पेन आहे ते डिक्रीज होत असते. म्हणून कोल्ड अप्लिकेशन यूज होत असते रिड्यूस स्वेलिंग आणि पेन साठी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, इनकॉन्टिनन्स मीन्स. आता इनकॉन्टिनन्सचा मिनिंग काय, तर ऑप्शन बघा इनॅबिलिटी टू स्पीक, दुसरा आहे इनॅबिलिटी टू कंट्रोल युरिनेशन और डिफेकेशन, तिसरा आहे इनॅबिलिटी टू वॉल्क आणि चौथा आहे इनॅबिलिटी टू स्पीक. तर करेक्ट ऑप्शन काय आहे याचा, तर इनकॉन्टिनन्स म्हणजे काय होत असते, सेन्सेशन नसणे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जे एडल्ट पर्सन असतील, एडल्ट म्हणू शकता किंवा जे ओल्ड पीपल आहेत ते पीपलला इनकॉन्टिनन्स हे कंडिशन आढळून येत असते. तर त्या इनकॉन्टिनन्स मध्ये काय होते, तर माइंडला कंट्रोल नसते आणि आपल्याला सेन्स नसते, समज नसते. तर त्या कंडिशन मध्ये काय होते, तर इनॅबिलिटी होते कंट्रोल युरिनेशन आणि डिफेकेशन. तर जे आपले युरिन आहे ते त्याच्यावर कंट्रोल नसते, न्यूरोलॉजिकली कंट्रोल नसते आपला आणि आपल्याला समजत नसते. युरिन कधी पण पास आउट होऊन जाते आणि स्टूल म्हणजे आपलं डिफिकेशन म्हणजे स्टूल होत असते, तर स्टूल कधी पण पास होऊन जाते, आपल्याला माहिती सुद्धा नाही पडत. तर जे इनकॉन्टिनन्स आहे त्याचा मिनिंग आहे युरिनेशन, इनॅबिलिटी टू कंट्रोल युरिनेशन और डिफिकेशन. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द फर्स्ट स्टेप इन स्टेरिलायझेशन ऑफ यूज
इन्स्ट्रुमेंट इज. आता स्टेरिलायझेशन प्रोसेस म्हणजे काय होत असते, तर स्टेरिलायझेशन प्रोसेस हे कशासाठी होत असते, तर जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरचे जर्म्स ला किल करण्यासाठी स्टेरिलायझेशन प्रोसेस होत असते. तर आता तुम्ही सांगा स्टेरिलायझेशन प्रोसेस आता मॉडर्न मध्ये कोणत्या इक्विपमेंट मध्ये होत असते आणि कशी दिली जाते, स्टेरिलायझेशनला काय युज केलं जाते, तर ते क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्याच्या आता याचे ऑप्शन बघा, बॉइलिंग, दुसरा आहे कॉन्टामिनेशन रिन्झिंग, तिसरा आहे ऑटोक्लेव्हिंग आणि चौथा आहे फ्युमिगेशन. तर ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे डिकॉन्टिमिनेशन आणि रायझिंग. तर स्टेरिलायझेशनला फर्स्ट स्टेप असते क्लिनिंग आणि डिकॉन्टिमिनेशन, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते क्लीन करून घेणं पहिली स्टेप असते स्टेरिलायझेशनची. आता याच्यामधून मला तुम्ही फ्युमिगेशन म्हणजे काय होत असते ते सांगा, कारण फ्युमिगेशन हे क्वेश्चन विचारले जाते आणि तुम्ही ऐकलं असेल ओटी मध्ये की फ्युमिगेशन दिलं आहे अर्ध्या तासानंतर ऑपरेशन होईल. हे मोस्टली जे ओटी मध्ये ड्युटी केलं असेल, प्रॅक्टिस केली असेल त्या स्टुडंटला माहिती असेल. त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा फ्युमिगेशन हे काय प्रोसेस आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, टॅकिकार्डिया मीन्स. आता हा टॅकिकार्डिया काय, तर जे हार्टची कंडिशन आहे, जेव्हा हार्ट फेल्युअरचे जे सिम्पटम्स दिसले जातात त्याच्यामध्ये दोन कंडिशन आढळले जाते, ब्रॅडिकार्डिया आणि टॅकिकार्डिया. तर त्याच्यामधलं आपण ब्रॅडिकार्डिया म्हणजे काय होत असते ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि टॅकिकार्डियामध्ये आता आपण बघणार आहोत. तर पहिला ऑप्शन बघा, फास्ट हार्ट रेट, दुसरा आहे फास्ट ब्रीदिंग, तिसरा आहे हाय ब्लड प्रेशर, चौथा आहे हाय टेम्परेचर. तर टॅकिकार्डियामध्ये काय होते, तर फास्ट हार्ट ब्रीथिंग होत असते त्याच्यामध्ये, कारण जे 72 बीट पर मिनिट असते नॉर्मल हार्ट रेट, त्याच्यापेक्षा 100 पेक्षा जास्त होत असते हार्टबीट टॅकिकार्डियामध्ये, म्हणून पहिला ऑप्शन येईल फास्ट हार्ट रेट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हायपोक्सिया इज कंडिशन ऑफ. हायपोक्सिया ही कंडिशन आहे, ती कशी कंडिशन आहे, तर पहिला ऑप्शन बघा लो ब्लड शुगर, दुसरी आहे लो ऑक्सिजन इन टिश्यू, तिसरा आहे ऑप्शन हाय कार्बन डायऑक्साइड आणि चौथा आहे लो ब्लड व्हॉल्यूम. तर करेक्ट ऑप्शन कोणता, हायपोक्सिया. हायपोक्सिया म्हणजे लो आणि झिया म्हणजेच ऑक्सिजन. तर काय येईल करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर ही लो ऑक्सिजन इन टिश्यू. कारण हायपोक्सिया विचारलंय तर ऑक्सिजनच्या जेव्हा लो लेवल असेल टिश्यू मध्ये त्या कंडिशनला हायपोक्सिया कंडिशन असं म्हणलं जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द टर्म प्रुटिरिटस म्हणजे काय, तर पहिला बघा ऑप्शन पेन, दुसरा आहे ऑप्शन आपला इचिंग, तिसरा आहे स्वेलिंग आणि चौथा आहे डेझिनेस. तर करेक्ट ऑप्शन काय, तर जे प्रिरिटस आहे ते इचिंगची कंडिशन आहे. तर इचिंग जर कंडिशन इचिंग होत असेल कंटिन्यू त्याला म्हणलं जाते प्रिरिटस ही कंडिशन म्हणले जाते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, सायनोसिस इज कॅरेक्टराइज्ड बाय. तर सायनोसिस हे कॅरेक्टराइज्ड बाय कसं असते, तर बघा सायनोसिस म्हणजे काय होत असते पहिले, तर जे सायनोसिस म्हणजे आहे ते कलर त्याचा ब्लूइश होते कॅरेक्टराइज. तर जेव्हा ऑक्सिजन कमी झालं असेल किंवा काहीतरी कंडिशन आढळली असेल त्या कंडिशन मध्ये सायनोसिस हे कंडिशन आढळून येत असते. तर ऑप्शन बघा येलोइश स्किन कलर, ऑप्शन नंबर बी ब्लूइश स्किन कलर आणि तिसरा आहे पेल स्किन कलर आणि चौथा आहे रेडिश स्किन कलर. तर करेक्ट ऑप्शन ही ब्लूइश स्किन कलर. सायनोसिस हा करेक्टर म्हणजे सायनोसिस ही कंडिशन आढळून आली तर आपण कसं ओळखणार आहोत, तर ज्या स्किनची कलर ब्लूइश झाली असेल किंवा ब्लूइश पडली असेल त्या कंडिशनला सायनोसिस ही कंडिशन आढळली असं समजू शकता तुम्ही. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, डायपोलोपिया इज द मेडिकल टर्म ऑफ. आता डायलोपिया हे कशाची कंडिशन आहे, ते बघा पहिला ऑप्शन डिफिकल्टी इन सॉल्विंग, डबल विजन, हिअरिंग लॉस, मेमोरी लॉस. तर डायलोपिया म्हणजे काय, डाय म्हणजे दोन आणि लोपिया म्हणजे विजन. तर करेक्ट ऑप्शन येईल बी डबल विजन. म्हणजेच काय, जे डायपोलिया हे कंडिशन आहे, जर एखाद्या पर्सनला काहीतरी न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असेल किंवा एक्झाम्पल मध्ये आयची प्रॉब्लेम असेल तर एकच वस्तू त्यांना डबल दिसणे एखाद्या व्यक्तीला, म्हणजे जशी एखादी चेअर आहे तर एक चेअर असेल पण एखाद्या व्यक्तीला तेच चेअर डबल दिसत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला एक दिसत असेल तर त्या कंडिशनला, ज्या पर्सनला दोन दिसत असेल त्या कंडिशनला डायलोपिया असं म्हणलं जातं. आता बघा एलोपेसिया म्हणजे काय. आता एलोपेसिया ही कंडिशन आहे, त्याच्यामध्ये काय होत असते, तर ऑप्शन बघा लॉस ऑफ हिअरिंग, दुसरा आहे लॉस ऑफ हेअर, तिसरा आहे लॉस ऑफ टेस्ट आणि चौथा आहे लॉस ऑफ साईट. तर बघा लॉस ऑफ हिअरिंग तर होऊ शकत नाही, कारण जे एलोपेसिया म्हणलं जाय तर ते काय आहे, पेसिया म्हणजे हेअर बद्दल बोलले. तर करेक्ट ऑप्शन काय, तर आन्सर नंबर येईल बी लॉस ऑफ हेअर. आता लॉस ऑफ हेअर ह्या कंडिशनला एलोपेसिया म्हणलं जातं. तर लॉस ऑफ हिअरिंगला काय म्हणतात, लॉस ऑफ टेस्टला काय म्हणतात आणि लॉस ऑफ साईटला काय म्हणतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याच्यानंतर बघा हेअर लॉस कशामुळे होतं ते रिझन काय त्याच्या. तर एलोपेसिया ही कंडिशन आल्यासाठी हेअर लॉस होत असते. तर त्याच्यामध्ये काय, तर जर एखाद्या पर्सनला स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर एलोपेसिया ही कंडिशन आढळून येत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा एपिनिया म्हणजे काय, ही कंडिशन दिली आहे. आता त्याच्यामध्ये बघा ऑप्शन डिफिकल्टी इन ब्रीदिंग, दुसरा आहे
एक्सेशन ऑफ ब्रीथिंग, तिसरा आहे रॅपिड ब्रीथिंग आणि चौथा आहे नॉर्मल ब्रीथिंग. नॉर्मल ब्रीथिंगला ब्रीथिंग पॅटर्न नॉर्मल म्हणतात, रॅपिड ब्रीथिंगला फास्ट ब्रीथिंगला जर बीपी जास्त वाढली तेव्हा ब्रीथिंग जास्त प्रमाणात होते. पण ऍपनिया हे कंडिशनला काय म्हणलं जाते, तर डिफिकल्टी इन ब्रीथिंगला डिसिप्निया म्हणतात. तर त्याचा मिनिंग काय असू शकते ऍपनियाचा, तर करेक्ट ऑप्शन इज बी, टेम्पररी एक्सेशन ऑफ ब्रीथिंग. तर टेम्पररी काय होत असते, ब्रीथिंग थांबवत असते, म्हणजे टेम्पररी काही वेळासाठी जे आपण श्वास घेणार ते थांबणं होते, म्हणजे ऍपनिया ही कंडिशन होत असते. तर करेक्ट ऑप्शन आहे बी. आणि एक्झाम्पल मध्ये घेऊ शकता तुम्ही स्लीप ऍपनिया, कधी झोपेमध्ये नाही का तुमची ब्रीथिंग कधी कधी 2 मिनिटासाठी, 1 मिनिटासाठी किंवा काही सेकंदासाठी थांबत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच न्यूट्रिएंट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर टिश्यू रिपेअर. आता टिश्यू रिपेअरसाठी कोणता न्यूट्रिएंट इम्पॉर्टंट आहे, तर पहिलं बघा कार्बोहायड्रेट्स, दुसरा आहे फॅट्स, तिसरा आहे प्रोटीन आणि चौथा आहे विटामिन्स. आता कार्बोहायड्रेट्स काय काम करत असते, तर ग्रोथ करण्याचं काम करत असते कार्बोहायड्रेट्स आणि एनर्जी प्रोव्हाइड करण्याचा. फॅट काय काम करत असते, बॉडीला प्रोटेक्ट करण्याचा. आणि प्रोटीन काय काम करत असते, रिपेअर करण्याचा. आणि विटामिन्स काय करत असते, तर केमिकली ते न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते जे केमिकल आहेत ते प्रोव्हाइड करत असते. आणि बोन्स वगैरे आहेत किंवा दुसरे जे विटामिन्स आहेत ते त्याच्यानी कमतरता जी असेल त्याची पूर्ण करते. तर करेक्ट आन्सर येईल सी, कारण प्रोटीन काय करत असते, तर बघा प्रोटीनचं काम काय आहे, टिश्यू रिपेअर आणि ग्रोथचं काम आहे प्रोटीनचं. तर टिश्यू रिपेअर करणं, त्यांना ग्रोथ देणं, मसल्सला ग्रोथ देणं हे काम असते न्यूट्रिएंट प्रोटीनचं. तर करेक्ट ऑप्शन येईल सी. त्याच्यानंतरचा बघा 64 क्वेश्चन, गॉयटर इज कॉल्ड बाय डिफिशियन्सी ऑफ. आता गॉयटर काय आहे, तर गॉयटर तर एक थायरॉइड, जे थायरॉइड वाढणं होते, थायरॉइड असणं त्याला गॉयटर म्हणलं जाते. तर हे गॉयटर कुठं होत असते, तर गॉयटर होत असते आपल्या गड्यामध्ये, गड्याला सूज येणं म्हणजेच गॉयटर ही कंडिशन आढळणं. त्याच्यानंतर बघा डिफिशियन्सी काय त्याची, तर डिफिशियन्सी कोणत्या डिफिशियन्सीमुळे होऊ शकते, तर पहिला ऑप्शन बघा आयरन डिफिशियन्सीमुळे काय होत असते, तर जे ब्लड जे आहे ते काउंट कमी होत असते. त्याच्यानंतर कॅल्शियमच्या मुळे दात वीक होत असतात. आणि त्याच्यानंतर बघा आयोडीन म्हणजेच आपला जे डेली साल्ट आहे ते कमी प्रमाणात खाणं, एकदम कमी, जेवढं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यापेक्षा कमी खाणं, तेव्हा थायरॉइड ही कंडिशन आढळून येते. किंवा जास्त खाणं, त्या कंडिशनमध्ये पण थायरॉइड हे आढळून येत असते. आणि विटामिन डी, आता विटामिन डी मुळे काय होत असते, तर जे बोन्स आहेत ते वीक होत असतात. तर करेक्ट ऑप्शन आहे गॉयटर होण्याच्या डिफिशियन्सीचा आयोडीन. जर आयोडीन कमी असेल बॉडीमध्ये तरच थायरॉइड होत असते आणि गॉयटर हे येत असते. त्याच्यामुळे ऑप्शन आहे सी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, अ क्लिअर लिक्विड डाएट इन्क्लूड. आता क्लिअर लिक्विड डाएट म्हणलंय, तर क्लिअर लिक्विड डाएट म्हणजे काय, लिक्विड डाएट मध्ये काय तसे सूप येईल, मिल्क येईल, पोरेज येईल. तर पोरेज म्हणजे काय, वेगळ्या भाजीच्या किंवा ते तांदूळचा बनवलेला मिक्स खिचडी सारखा थोडा पोरेज, आपण डाळ खिचडी म्हणतो कोणी ते म्हणलं जाते. त्याच्यानंतर क्लिअर म्हणलंय पण तिथे, तर क्लिअर लिक्विड डाएट म्हणजे काय, तर त्या वस्तूमध्ये फक्त पाण्यासारखं पाहिजे. जर पाणी म्हणजे दाळ पाणी म्हणा, ते फक्त दाळचं पाणी, फक्त त्याला क्लिअर लिक्विड डाएट, त्यात दाळ नाही आली पाहिजे, त्याला क्लिअर लिक्विड डाएट म्हणलं जाते. तर एक्झाम्पल मध्ये घेऊ शकता अजून तुम्ही ऍपल ज्यूस घ्या, त्याच्यामध्ये त्याचा पल्प नाही पाहिजे, तर फक्त क्लिअर लिक्विड पाहिजे फक्त. तर एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, तर पहिलं मिल्क बघा, दुसरं ऍपल ज्यूस विदाउट पल्प, तिसरा आहे सूप विथ व्हेजिटेबल्स आणि चौथा आहे पोरेज. तर करेक्ट ऑप्शन येईल सेकंड वालं. तर का, तर ऍपल ज्यूस विदाउट पल्प, जर पल्प इन्क्लूड असता तर ते सुद्धा क्लिअर लिक्विड डाएट मध्ये नाही आलं असतं, म्हणून जे विदाउट पल्प लिहिलंय म्हणूनच करेक्ट ऑप्शन येईल बी, ऍपल ज्यूस. त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन, विच विटामिन प्रिव्हेंट्स रिकेट इन चिल्ड्रन. आता रिकेट्स हे काय असते बघा, तर रिकेट्स कोणामध्ये होत असते, तर चिल्ड्रन्स मध्ये होत असते मोस्टली. तर रिकेट्स मध्ये कोणती कंडिशन आढळून असते, जे बोन्स आहेत ते ठिसूळ होत असतात आणि विक्स होत असतात मोस्टली इन चाइल्ड मध्ये. तर का, तर जर विटामिन्सच्या कमी झाल्या, आता त्याच्यामध्ये कोणत्या विटामिन्स येईल, तर पहिला ऑप्शन बघा विटामिन ए. तर विटामिन ए ची डिफिशियन्सी झाल्यामुळे काय होत असते, तर पहिलं बघा विटामिन ए च्या डिफिशियन्सी म्हणजे नाईट ब्लाइंडनेस ही कंडिशन आढळून येत असते. विटामिन सी मध्ये बघा सेकंड ऑप्शन, त्याच्यामध्ये गम्स मधून ब्लिडिंग होत असते आणि जे टीथ आहेत ते वीक पडत असतात. विटामिन डी मुळे बोन्स हे कमकुवत होत असतात आणि विटामिन के मुळे जे क्लॉटिंग फॅक्टर आहे ते क्लॉट करत असते. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल विटामिन डी. विटामिन डी हे बोन्स साठी असते, त्याच्यामुळे जे विटामिन डी चे कमी झाली तर त्याच्यामुळे काय होत असते, रिकेट्स हा चिल्ड्रन मध्ये आढळून येत असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द रिच सोर्स ऑफ विटामिन सी इज. तर सगळ्यात जे आहे रिच सोर्स, सगळ्यात जास्त विटामिन सी कोणत्या सोर्स मधून आढळून येत असते, तर पहिला ऑप्शन बघा मिल्क, दुसरा आहे आमला, तिसरा आहे ऍपल आणि चौथा आहे व्हीट. तर करेक्ट ऑप्शन येईल. आता चारही ऑप्शन मधून आंबट कोणती वस्तू आहे, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, विटामिन सी ही आंबट वस्तू म्हणजे मिळत असते. जे आंबट वस्तू असेल खट्टी
त्या वस्तूमधून मिळत असते व्हिटॅमिन सी. तर इथून 4 ऑप्शन मधून आंबट वस्तू कोणती? तर आम्ल हे तुरट आणि खट्ट असते, म्हणजे आंबट असते आणि तुरट असते, म्हणून करेक्ट ऑप्शन येईल बी, आमला इंडियन गुजबेरी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, एक्सेसिव्ह इंटेक ऑफ फ्लोरीन कॉजेस. तर एक्सेसिव्ह फ्लोरीन कॉजेस काय करते असते? तर एक्सेसिव्ह फ्लोरीन जे काही लोक आहेत जास्त प्रमाणात फ्लोरीन घेतलं असेल एक्सेसिव्ह, तर काय होईल? तर पहिला ऑप्शन बघा, डेंटल कॅरीज, दुसरा आहे फ्लोरोसिस, मोल्टिंग ऑफ टीथ, तिसरा आहे स्कर्वी आणि चौथा आहे अनिमिया. तर डेंटल कॅरीज ही होत नाही. तर आता तुम्ही मला सांगा डेंटल कॅरीज म्हणजे काय? सेकंड ऑप्शन आहे फ्लोरोसिस, मोल्टिंग ऑफ टीथ. आता मोल्टिंग ऑफ टीथ मध्ये काय होत असते? फ्लोरोसिसच्या कंडिशन मध्ये टीथला डाग येतात. तर फ्लोरीन जास्त खाल्लं, एक्सेसिव्ह इंटेक केलं तर फ्लोरोसिस ही कंडिशन आढळून येत असते आणि मोल्टिंग ऑफ टीथ होत असते, म्हणजे दातावर डाग येत असतात. तर फ्लोरीनच्या एक्सेसिव्ह इंटेकमुळे फ्लोरोसिस ही कंडिशन आढळून येत असते, म्हणून ऑप्शन नंबर बी येईल करेक्ट. आता तुम्हाला डेंटल कॅरीज विचारलं मी, सोबतच मला स्कर्वी हे सांगा. कारण ज्यांनी कोणी बघितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये किंवा लेक्चर्समध्ये फर्स्ट सेमच्या लेक्चर तर बघितलं नसेल, पण स्कर्वी मोस्टली कशामुळे होत असते आणि एनिमियामुळे काय होत असते? तर डेंटल कॅरीज, स्कर्वी आणि एनिमिया हे 3 कंडिशन कशामुळे आढळून येत असते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण स्कर्वी आणि एनिमिया हे मला विचारलं गेले होते एका स्टुडंटनी, आणि एका पेपरमध्ये सुद्धा स्कर्वी आणि एनिमिया बद्दल विचारलं गेलं. त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा स्कर्वी आणि एनिमिया. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हँड वॉशिंग शुड बी डन फॉर ॲटलिस्ट. आता हँड वॉशिंग किती मिनिटासाठी किंवा किती सेकंदासाठी केली पाहिजे, ज्याच्यामुळे कंट्रोल आहे इन्फेक्शन, ते कंट्रोल होत असते इन्फेक्शन किंवा प्रिव्हेंट होत असते. तर करेक्ट ऑप्शन येईल बघा, पहिले ऑप्शन बघून घ्या, 5 सेकंड, दुसरा आहे 20 सेकंड, दुसरा आहे 2 मिनिट्स आणि चौथा आहे 5 मिनिट्स. तर करेक्ट ऑप्शन येईल 20 सेकंड. कारण 20 सेकंड पर्यंत तुम्ही नॉर्मल हँड वॉशिंग केली तर तुम्हाला पूर्ण जे इन्फेक्शन कंट्रोल आहे ते करू शकता, तुम्ही इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकता 20 मिनिट्स केले. आणि तुम्ही आता मला सांगा सर्जिकल हँड वॉशिंग किती मिनिटापर्यंत किंवा किती सेकंदापर्यंत केली जात असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच कलर वेस्ट बॅग इज युज्ड फॉर शार्प निडल्स. आता शार्प म्हणजे काय? जे धारदार वस्तू असेल, निडल असेल, ब्लेड असेल. आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये निडल ब्लेड हे बघितलं असेल, तर हे कोणत्या कलरच्या बॅगमध्ये यूज केली जाते? पहिला आहे ऑप्शन येलो, दुसरा आहे रेड, तिसरा आहे व्हाईट पंचर प्रूफ आणि चौथा आहे ब्लू. तर येलो कशासाठी यूज होत आहे? तर ते बघा, जे अनाटॉमिकल वेस्ट आहे त्याच्यासाठी यूज होत असते येलो बॅग. रेड यूज होते आपल्या प्लास्टिक वेस्ट साठी आणि व्हाईट होत असते शार्प ऑब्जेक्ट साठी. आणि ब्लू कशासाठी यूज होते ते मला आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर जे शार्प ऑब्जेक्ट आहे ते व्हाईट बॅग मध्ये यूज केले जाते पंचर प्रूफ बॅग मध्ये. पंचर प्रूफ बॅग म्हणजे काय? अशी बॅग ज्याच्यामध्ये पंचर होत नाही, ज्याच्यामधून जे निडल्स आहेत किंवा जे शार्प ऑब्जेक्ट आहेत, जे सीझर्स आहेत किंवा ब्लेड्स आहेत ते बाहेर नाही आले पाहिजे, म्हणून पंचर प्रूफ बॅग यूज केली जाते व्हाईट कलरची शार्प ऑब्जेक्ट साठी. HIV AIDS इज प्रायमरीली ट्रान्समिटेड थ्रू. आता HIV AIDS हे कंडिशन माहिती आहे तुम्हाला. आता HIV AIDS डे कधी सेलिब्रेट केलं जाते किंवा कधी असते ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे कशामुळे प्रायमरीली ट्रान्समिटेड होते? तर पहिला ऑप्शन बघा, टचिंग अन इन्फेक्टेड पर्सन, दुसरा आहे इन्फेक्टेड ब्लड अँड बॉडी फ्लुइड्स, तिसरा आहे युझिंग सेम टॉयलेट आणि चौथा आहे मॉस्किटो बाईट्स. तर करेक्ट ऑप्शन आहे इन्फेक्टेड ब्लड आणि बॉडी फ्लुइड्स. जर जे इन्फेक्टेड पर्सन आहेत त्याच्या बॉडी फ्लुइड किंवा ब्लड दुसऱ्या पर्सनला जात असेल तेव्हाच HIV AIDS हे येऊ शकते. तर जे आहे इन्फेक्टेड पर्सनला टच करणं किंवा सेम टॉयलेट यूज करणं किंवा मॉस्किटो बाईट याच्यामुळे HIV AIDS हे पसरत नसते. सेकंड क्वेश्चन बघा, त्याच्यानंतरचा, डिसइन्फेक्शन डिफर्स फ्रॉम स्टेरिलायझेशन बिकॉज इट डज नॉट नेसेसरीली किल. आता इन्फेक्शन आहे, आता डिसइन्फेक्शन मध्ये काय? तर डिसइन्फेक्शन मध्ये जर्म्स हे किल करतात, पण जे स्पोर्स आहेत स्पोर्सला बंद करण्याच्या किंवा किल करण्याचं काम डिसइन्फेक्शन मध्ये होत नसतं. पण जरी स्टेरिलायझेशन झाली असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम आणि स्पोर्स हे सगळे किल होत असतात. तर करेक्ट ऑप्शन येईल आपला सी. कारण डिसइन्फेक्शन मध्ये स्पोर्स हे किल होत नसतात आणि जे आता डिसइन्फेक्शन मध्ये बाकी जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम ते सगळे किल होत असतात. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द मेन मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपॅटायटिस इज ए. तर जे हेपॅटायटिस ए आहे तर ते कशामुळे ट्रान्समिशन होत असते? तर ऑप्शन ए बघा, ब्लड ट्रान्सफ्युजन, दुसरा आहे फिकल ओरल रूट, तिसरा आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट आणि चौथा आहे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स. जे हेपॅटायटिस ए आहे तर ते ट्रान्समिट होत असते फिकल ओरल रूट इन चाइल्ड मध्ये. तर मेन मोड आहे फिकल ओरल रूट, तर ऑप्शन नंबर येईल बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, इन ट्रिएज द रेड कलर टॅग इंडिकेट. आता तुम्हाला माहिती आहे जे कलर्स आहेत ते हॉस्पिटलमध्ये काहीतरी इंडिकेट करत असतात, डिफरंट कलर. तर याच्यामध्ये विचारलं गेलंय तुम्हाला रेड कलर. तर तुम्ही आधी मला सांगा की ब्लॅक कलर कशासाठी इंडिकेट केलं जात असते? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा ब्लॅक कलर कोणत्या इमर्जन्सी साठी किंवा कोणत्या सिच्युएशन साठी इंडिकेट केलं जाते. तर
रेड कलर विचारलं गेलं. तर ऑप्शन बघा याच्यामध्ये डेथ, दुसरा इमिडिएट लाईफ थ्रेटनिंग कंडिशन, तिसरा आहे डिले स्टेबल आणि चौथा आहे मायनर इंजुरी. तर करेक्ट ऑप्शन काय येईल याचा? तर रेड कलर म्हणले तर ते इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये दिलं जाते. तर करेक्ट ऑप्शन दिलं जाईल इमिडिएट किंवा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन किंवा इमर्जन्सी कंडिशन. जर एखादा पर्सन जे एकदम सिरियस असेल, हेवी ब्लिडिंग होत असेल, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला रेड कलर हे टॅग करावं लागते आणि इमर्जन्सी थ्रेटनिंग कंडिशन असते ती त्याच्यामध्ये इमिडिएट ऍक्शन घ्यावं लागते आणि जे प्रोसिजर आहे किंवा जे कंडिशन आपण फर्स्ट एड देऊ शकतो तेव्हा त्या कंडिशन मध्ये दिलं जात असते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द फर्स्ट एड फॉर स्नेक बाईट इन्क्लूड. जर एखाद्या पर्सनला स्नेक बाईट झाली असेल तर आपण काय करणार आहोत? फर्स्ट एड काय असणार आहे? तर ऑप्शन बघा, ए शकिंग द वेनम आउट, दुसरा आहे अप्लाइंग अ टाइट टॉर्निकेट, तिसरा आहे इमोबिलायझेशन द लिम्फ बिलो हार्ट लेवल, तिसरा आहे कटिंग द वाउंड. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? शकिंग द वेनम आउट तर हे करू नाही शकत, वनम आउट नाही करू शकत. अप्लाइंग टॉर्निकेट, टाइट टॉर्निकेट अप्लाय केलं तर काय होईल? तर ब्लड वेसल ब्लॉक होतील सगळा. त्याच्यानंतर काय असते? इमोबिलायझेशन द लिम्फ बिलो हार्ट, इमोबिलाइज केलं तर काय होईल? जे स्नेक बाईटचं जे जहर आहे ते जाईल नाही वरपर्यंत. आणि चौथा आहे कटिंग द वाउंड कट केल्याने काही होत नसते. तर करेक्ट ऑप्शन आहे फर्स्ट एडच्या स्नेक बाईट मध्ये इमोबिलायझेशन. आता इमोबिलायझेशन म्हणजे काय? मूव्ह न करू देणं. आणि जे लिंब आहे, लिंब म्हणजे काय असते? पाय किंवा हात. तर जर पायाला एखाद्या पर्सनला स्नेक बाईट झाली असेल तर त्या लिंबला इमोबिलाइज म्हणजे त्या लिंबला हालू न देणं हे पहिली फर्स्ट एड आहे. आणि बिलो हार्ट लेवल म्हणजे जे हार्टचं लेवल आहे त्याच्यापेक्षा बिलो ठेवायला पाहिजे, जेणेकरून जे जहर आहे, जे स्नेक बाईट झालेलं आहे ते हार्ट पर्यंत पोहोचायला नाही पाहिजे. तर करेक्ट ऑप्शन आहे सी, इमोबिलायझेशन द लिंब बिलो हार्ट लेवल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द डेप्थ ऑफ चेस्ट कंप्रेशन ऑफ एडल्ट सीपीआर शुड बी. जेव्हा सीपीआर दिलं गेलं, आता सीपीआरचा लॉंग फॉर्म काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जे चाइल्ड आहे, चाइल्ड मध्ये किती इंचेस पर्यंत सीपीआर दिलं जाते हे सांगा मला तुम्ही. तर आता आपण एडल्ट मध्ये बघणार आहोत. तर एडल्ट मध्ये बघा 1 इंचेस, दुसरा आहे 2 इंचेस 5 सेंटीमीटर, दुसरा आहे 4 इंचेस आणि चौथा आहे 0.5 इंचेस. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? तर करेक्ट ऑप्शन आहे एडल्ट मध्ये 2 इंचेस 30:2 म्हणजेच जे आपलं 30 ब्रीथ आणि 30 कंप्रेशन आणि 2 ब्रीथ असं दिलं जात असते. हे रेशो आहे सीपीआरच्या एडल्ट मध्ये किंवा नॉर्मल चाइल्ड मध्ये पण जे किती इंचेस डेप्थ चेस्ट मध्ये प्रेस केले पाहिजे, कम्प्रेस केलं पाहिजे, तर एडल्ट मध्ये 2 इंचेस आहे 5 सेंटीमीटर. तुम्ही मला चाइल्ड मधलं सांगा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, विच साइन इंडिकेट कम्प्लिटली एअरवे ब्लॉकेज इन चोकिंग. आता चोकिंग म्हणजे काय? जेव्हा एखादा पर्सन श्वास न घेऊ शकत असेल किंवा त्याला डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये किंवा ऑब्स्ट्रक्शन आलं असेल, त्या कंडिशन मध्ये चोकिंग ही कंडिशन आढळून येत असते. चोकिंग म्हणजे श्वास घेता येत नाही आणि हिचकी येत असते आणि काहीतरी ब्लॉकेज झाल्यासारखं वाटते. तर त्याचा साइन इंडिकेट कोणता आहे? पहिलं बघा ऑप्शन, लाऊड कफिंग. सेकंड आहे विक्टिम कॅन स्पीक, तिसरा आहे विक्टिम कॅन नॉट स्पीक, कफ और ब्रीथ आणि चौथा आहे विक्टिम इज क्राईंग. तर करेक्ट ऑप्शन काय? लाऊड कफ केल्याने कम्प्लिटली ब्लॉकेज होत नसते यावेळी. दुसरा आहे विक्टिम कॅन स्पीक, जर विक्टिम बोलत असेल खूप जास्त त्याच्याने सुद्धा ब्लॉकेज होत नसते. आणि तिसरा ऑप्शन बघा, विक्टिम कॅन नॉट स्पीक, कफ और ब्रीथिंग. तर चोकिंग मध्ये पहिलं साइन सिम्पटम्स काय? विक्टिम क्राईम करत नसते कम्प्लिटली ब्लॉकेज मध्ये, त्याला श्वास घेता येत नाही, कारण क्राईंग या सिच्युएशन मध्ये जे आहे ते जेव्हा ब्रीथिंग होत असते क्राईंग सिच्युएशन मध्ये आणि क्राईंग करताना ब्रीथिंग नाही येत असेल तर ऑब्स्ट्रक्शन येऊ शकतात. तर करेक्ट ऑप्शन आहे विक्टिम कॅन नॉट स्पीक, कफ और ब्रीथिंग. विक्टिम स्पीक पण करू नाही शकत, बोलू नाही शकत, एअरवे पूर्ण कम्प्लिटली ब्लॉकेज झाल्यावर चोकिंग मध्ये कफ पण करू शकत नाही, खासू पण शकत नाही आणि ब्रीथ पण करू शकत नाही. आणि तेव्हा त्या कंडिशन मध्ये इमिडिएटली ऍक्शन घ्यावं लागते तुम्हाला आणि त्याला हेल्प करावं लागते ब्रीथिंग किंवा स्पीक साठी, ऍटलीस्ट ब्रीथिंग साठी तरी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, हु रोट द नोट्स ऑफ नर्सिंग. आता नोट्स ऑफ नर्सिंग हे काय? तर हे एक बुक आहे नर्सिंग साठी, नोट्स ऑफ नर्सिंग. तर त्याचा ऑथर कोण असू शकते? पहिलं ऑप्शन बघा, क्लारा बॅर्टॉन, दुसरा आहे फ्लॉरन्स नाइटिंगेल, तिसरा आहे मार्गरेट सेंगर, चौथा आहे डॉर्थेथिया डिक्स. तर करेक्ट ऑप्शन येईल याचा बी, फ्लोरन्स नाइटिंगेल. कारण ही पहिली नर्स होती जिनी पूर्ण ऑल याच्यामध्ये वर्ल्ड मध्ये पहिली नर्स होती आणि तीच होती मॉडर्न नर्सिंगची फादर आणि तिनेच हे नोट्स ऑफ नर्सिंग हे बुक लिहिलं होतं. तर ऑथर आहे फ्लोरन्स नाइटिंगेल. करेक्ट ऑप्शन बी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा, द प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग रिसर्च इज टू. तर प्रायमरी गोल काय असते नर्सिंग रिसर्चचा? तर पहिला ऑप्शन बघा, अर्न डिग्री, दुसरा आहे इम्प्रूव्ह पेशंट केअर अँड आउटकम, तिसरा आहे रिड्यूस हॉस्पिटल कॉस्ट आणि चौथा आहे इन्क्रीज नर्सिंग स्टाफ. तर प्रायमरी गोल रिसर्च नर्सिंग रिसर्चचा काय असू शकते? तर इम्प्रूव्ह पेशंट केअर अँड आउटकम.
करेक्ट ऑप्शन येईल. कारण पेशंटची जे केअर आहे ते इम्प्रूव्ह करणं, आउटकम आहे जे पेशंट म्हणजे रिकव्हर करणं जास्तीत जास्त प्रमाणात, हे मेन नर्सिंग रिसर्चचा गोल असते. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा, निग्लिजन्स इन नर्सिंग इज द फॉर्म ऑफ. आता निग्लिजन्स म्हणजे काय, तर अवॉइड करणं याला म्हणलं जाते निग्लिजन्स. तर करेक्ट ऑप्शन आहे नर्सिंग इज द फॉर्म ऑफ. तर पहिला ऑप्शन बघा, इंटरनॅशनल हार्म, इंटेन्शनल हार्म, दुसरा आहे अनइंटेन्शनल माल प्रॅक्टिस, आणि तिसरा आहे गुड प्रॅक्टिस, आणि चौथा आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? इंटेन्शनल हार्म मध्ये निग्लिजन्स मध्ये येत नाही, निग्लिजन्स मध्ये अवॉइड करणं, आणि इंटेन्शनल हार्म मध्ये काय होत असते की आपण इंटेन्शनली ते काम केलं असतं. आणि दुसरा ऑप्शन बघा, अनइंटेन्शनली माल प्रॅक्टिस, जर आपण एखाद्या कंडिशन मध्ये अवॉइड करतो, जे एखादी सिच्युएशन असेल ते अवॉइड करणं, त्याला अनइंटेन्शनली माल प्रॅक्टिस म्हणलं जाते. आणि गुड प्रॅक्टिस मध्ये निग्लिजन्स येत नाही, गुड प्रॅक्टिस मध्ये आपण प्रॉपर काम करत असतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी मध्ये जे आपण आपली ड्युटी आहे ते प्रॉपर ड्युटी करणं. तर करेक्ट ऑप्शन येईल आपल्या अनकंडिशनली माल प्रॅक्टिस. जर आपण एखाद्या पर्सनचे केअर अवॉइड करणं, म्हणजे त्याला एखादी कंडिशन आहे त्याला अवॉइड करणं, तर निग्लिजन्स ही कंडिशन आढळून येत असते, आणि हे निग्लिजन्स मध्ये अनइंटेन्शनली माल प्रॅक्टिस हे ठरलं जातं. होप सो तुम्हाला आता हे आजचे 30 क्वेश्चन समजले असतील. आणि जेही मी आता मधात क्वेश्चन विचारले आहेत त्या क्वेश्चनचे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर आन्सर द्या, कारण हे क्वेश्चन तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी. जर तुम्ही फर्स्ट टू 5 डेज तुम्ही बघितले नसाल तर आताच जाऊन बेल आयकनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या. आणि जेही बघितले नसतील व्हिडिओ त्यांनी व्हिडिओजला बघून घ्या, क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्या, आणि हे क्वेश्चन नोट करून घ्या. तुमच्या एक्झामला हेच क्वेश्चन येणार आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.